हॅलो एव्हरीवन. लॉ स्टुडंट्सच्या बाबतीमध्ये दिल्ली हायकोर्टाने रिसेंटली एक महत्त्वाचं जजमेंट डिलिव्हर केलेलं आहे आणि त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल दिल्ली हायकोर्टाने काही महत्त्वाचे डायरेक्शन्स दिलेले आहेत. दिल्ली हायकोर्टाने हे स्पष्ट केले की एखादा लॉ स्टुडंट असेल आणि तो जर त्या विद्यापीठाचे किंवा त्या इन्स्टिट्यूशन्सचे मिनिमम अटेंडन्सचे जे नॉर्म्स आहेत ते फुलफिल करत नसेल, त्याचे अटेंडन्स कमी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये निव्वळ त्याची अटेंडन्स कमी आहे या ग्राउंडवर त्याचं कुठल्याही प्रकारे एज्युकेशनल जे आहे ते नुकसान करता येणार नाही आहे कुठल्याही कॉलेजला, विद्यापीठाला. म्हणजेच त्याला त्या अपकमिंग एक्झामला त्याला बसू द्यावं लागेल, अपिअर होऊ द्यावं लागेल, त्याला कुठल्याही प्रकारे प्रोहिबिशन करता येणार नाही आहे. मग अशा वेळेला काय करावं लागेल, तर त्या विद्यार्थ्याचे जे ॲकॅडमिक्सचे जे मार्क्स आहेत तर ते मॅक्झिमम 5% त्यामध्ये ते जे मार्क्स आहेत ते रिड्यूस करण्याचं जे मुभा आहे ती त्या संबंधित विद्यापीठाला किंवा त्या इन्स्टिट्यूटला असणार आहे. आता हे जे प्रकरण आहे ते दिल्ली हायकोर्टापर्यंत जाण्याचं कारण म्हणजे एक लॉ स्टुडंट होता आणि त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या आत्महत्येचं कारण जे होतं ते तो ज्या लॉ कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजमधल्या स्टाफनी त्याला त्रास दिला होता असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याची अटेंडन्स त्या कॉलेजमध्ये कमी होती आणि त्या अटेंडन्सच्या ग्राउंडवर कॉलेज अथॉरिटीज किंवा कॉलेजमधला जो स्टाफ आहे तो त्याचा छळ करत होते असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्यानंतर कंटाळून जाऊन आत्महत्या केली होती. पुढे त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते दिल्ली हायकोर्टात आलं आणि हायकोर्टात रिसेंटली दिल्ली हायकोर्टाने हा जो निकाल आहे तो दिलेला आहे. थँक्यू सो मच.